नमस्कार, शोभा आई आपल्या किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज मी ओट्सचे पराठे बनवणार आहे। त्याकरता मी बटाटा घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, पालक घेतलेली आहे चिरून, कोथिंबीर घेतलेली आहे, टमाटर घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली, आला आणि लसणचं थोडं खिचून घेतलेले आहे आणि मिरची घेतलेली आहे हिरवी। त्याकरता मी मीठ वापरणार आहे चवीनुसार। ओवा घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, लाल मसाला घेतलेला आहे आणि जिरं घेतलेलं आहे। हे ओट्स बनवणार आहे। सर्वात आधी मी ओट्स मिक्सर मध्ये बारीक करून घेते। एकदम हे पिठासारखं बारीक करून घेतलेले आहे, एकदम बारीक झालेला आहे। ओट्स प्लेट मध्ये टाकून घेते। याच्यामध्ये बटाटा खिचून टाकते। बटाटा खिचून झालेला आहे। याच्यामध्ये पालक टाकते, कोथिंबीर टाकते। कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे। याच्यामध्ये कांदा टाकते आणि मिरची टाकते। हे लसणाची अद्रकीची पेस्ट केलेली आहे, हे टाकते आणि शिमला मिरची टाकते आणि एक टमाटर घेतलेलं आहे, टमाटर टाकते। अर्धा चमच ओवा टाकते, अर्धा चमच जिरा, अर्धा चमच हळद टाकते, अर्धा चमच मसाला टाकते आणि मीठ चवीनुसार घे। आता मळायला घेते। याच्यामध्ये जर नंतर पाणी लागलं तर कोमट करून घेऊ शकतो। कोमट थोडंसं जसं लागलं तसं छोटं। थोडं पाणी घेतलेलं आहे, कोमट केलं आहे। थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं आहे। याच्यामध्ये आणि तुम्ही भाज्या टाकू शकता। थोडंसं तेल घेते मळायला, याला जे हाताला पीठ चिटकत नाही। मळून झालेलं आहे। आता 5 मिनिटं याला मुरू देते। आता हे 5 मिनिटं झालेले आहे। पराठा मी हे लाटून घेते उंडा करून। याला तीळ लावते थोडेसे आणि पिठामध्ये थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने असे त्याला लाटून घेते। आता गॅस पेटवला आहे, त्याच्यावर तवा ठेवलेला आहे। आता शेकून घेते।
ओटचे पराठे तयार झालेले आहे, गरमागरम आणि खूप छान. खाऊ शकता.